जय श्री राम। सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। नमस्कार। GSB टेम्पल ट्रस्ट आयोजित त्रिपुरी पौर्णिमेच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज बाणगंगा आरती होती। ती आरती पाहण्यासाठी मी आले खरी, पण इथे प्रचंड पाऊस होता। कळेच नाही आरती होणार कशी, लोक थांबणार का या आरतीसाठी। पण लोकांची श्रद्धा ही कायम आणि अस्तित्व जाणवण्याची आणि अस्तित्व असण्याची त्यांची जी श्रद्धा असते ती आज आपल्याला पाहायला मिळाली। वाराणसीची गंगा आरती आपल्याला खूप जणांना पाहायला मिळत नाही, खूप जण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण आज अनेक भक्तगण स्वतःच्या डोळ्यांनी ही बाणगंगा आरती बघायला आले होते। बाणगंगेची कथा आहे, परशुरामाची आहे, लक्ष्मणाची आहे, रामाची आहे, म्हणजे वालुकेश्वर मंदिराची आहे। जेव्हा शंकराने, महादेव शंकराने त्रिपुर राक्षसाचा वध केला आणि त्या दिवशीची कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। त्या दिवशी आज ही मोठी आरती मला पाहायला मिळाली, त्याबद्दल मी GSB टेम्पल ट्रस्टची अतिशय मनापासून आभारी आहे। बाणगंगा प्रतिष्ठान जे अशी आरती गेल्या वर्षानुवर्ष करतायत, पण लोकांपर्यंत ते पोचलं नव्हतं। गेली 2 वर्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि ही आरती पाहण्यासाठी लाखो भक्तगण यावेत अशी मी सगळ्या मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या लोकांना आवाहन करते की या पौर्णिमेच्या उत्सवाला येऊन ही आरती पहा। ही आरती पाहण्याचं सुख मला लाभलं। ती नेत्रसुखद आरती तर होतीच, पण त्याचबरोबर पर्जन्यराजांनी सुद्धा हजेरी लावलेली असताना ज्या संख्येने लोक इथे उपस्थित होते ते खरंच पाहण्यासारखं होतं। ही आरती पाहण्याचा योग मला आला, त्याबद्दल मलाच खूप छान वाटतंय आणि पुढच्या वर्षी आपण इथे भेटू आणि ही आरती आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल अशी आशा करूया। जय हिंद।